जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी नरहरी विश्वंभर कुलते. सर्वप्रथम भारताच्या, महाराष्ट्राच्या व छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 8 ऑगस्ट क्रांतीदिनी मी छत्रपती संभाजीनगर येथून निघालो होतो सायकलीने. मी 12 ऑगस्टला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मी ग्वालियरच्या पुढं पोहोचल्यानंतर माझ्या सायकलीचा थोडा अपघात झाला. म्हणजे आग्रा मोयना म्हणून गाव होतं, तिथं अपघात झाल्यानंतर आपण कमीत कमी 1000 किलोमीटरच्या आसपास पल्ला गाठला असेल. माझ्या फोनचा कॅमेरा तर सर्वांना माहिती, फोनचा कॅमेरा खराब आहे. म्हणून गौरव बनकर या यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ वगैरे पोस्ट करतो. त्याच्या जे पण ज्या राज्यांमध्ये गेलो, जे लोक मला भेटलेत त्यांच्याकडून तो व्हिडिओ तयार करून घेतला आणि मग त्यांच्याकडून व्हॉट्सअप करून इकडं आपल्या चॅनलवर येत होता. सदर आपण एक गोष्ट सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टामध्ये 12 ऑगस्टला मी 10 वाजता गेलो असता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेने जे केलेली बेकायदेशीर कारवाई केली हायकोर्टाचा निर्णय सांगून, तर त्याच्यामध्ये खूप नियमांचं उल्लंघन झाले असल्यामुळं न्यायालयाने आपली बाजू चांगल्या उत्तमरित्या ऐकून घेतली. 2 वाजता त्यांनी अर्जावरती आपली बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं असं की ह्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्या स्थानिक शहरातले सुद्धा एक ॲडव्होकेट साहेब मला तिथं भेटलेत. मोसळे सर नाव आहे वाटतं त्यांचं, ॲडव्होकेट मोसळे म्हणून आहे. सुप्रीम कोर्टाचे चांगले हुशार विधिज्ञ आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की सुप्रीम कोर्टापर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांचा आवाज पोहोचलेला आहे. महापालिकाच्या अशा कृत्यामुळं मी संभाजीनगरला परतल्यानंतर, आज मी संभाजीनगरला कालपासून परतलेलो आहे. मी संभाजीनगरला परतल्यानंतर काल पोलीस कमिशनर आयुक्त कार्यालयामध्ये विशेष शाखेत माझा जबाब झाला. जबाबामध्ये त्यांनी मला सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही इथून गेलात, तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर गवई साहेबांना आपण संभाजीनगरमध्ये येत असतात, त्यांच्यासोबत तुमची भेट घालून दिली असती. माझ्याकडे रेकॉर्डिंग्स वगैरेसुद्धा आहेत की ज्यात त्यांनी बोललेलं आहे की गवई साहेबांना आणि महापालिकेला योग्य त्या कारवाईसाठी आम्ही निर्देशित करू म्हणून, आणि तुमची जी बी मागणी असेल त्या पूर्ण मान्य करू म्हणजे याचा अर्थ जे TDR मोबदला रोखीने मिळणे, अतिक्रमण असलेल्या जागेवरती त्यांना घर मिळणे, त्यानंतर जो रस्त्याची बेल्ट 18 मीटर आहे त्याची 36 मीटर केली. मग आता त्या लोकांचं पुनर्वसन करणं, ज्या गोष्टींचं नुकसान झालेलं त्या गोष्टीला ॲज इट इज, म्हणजे नुकसान जास्त प्रमाणात होऊ नये. शासन पण आपलंच आहे, त्यामुळं आपण देखील प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. परंतु प्रशासन जिथं चुकत असेल तिथं त्यांना त्यांचं चुकी दाखवून देणं हे गरजेचं आहे. करिता एवढं सांगतो की जर ह्यांनी 20 तारखेपर्यंत संपूर्ण कारवाईचा मोबदला नाही दिल्यास क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण चालू करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात तर चालूच आहे आपला लढा, सर्वोच्च न्यायालयात लढा आपला चालू राहील. आणि उच्च न्यायालयाने जे काही डायरेक्शन्स वगैरे दिलेले ते अतिक्रमणच्या विरोधात दिलेले आहे. अतिक्रमणचे नियम वेगळे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण सगळ्या कायदेशीर बाबींना तंतोतंत पालन करूनच शहरवासीय साथ देणार आहोत. कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपल्याला तोडगा आहे, त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नाही. प्रहार संघटना, छत्रपती संभाजीनगर, बच्चूभाऊ कडू, नरहरी कुलते, गौरव बनकर, आम्ही छत्रपती संभाजीनगर व राज्यातली सर्व, देशभरामध्ये तसं तर भरपूर ठिकाणी चालू आहे. दिल्लीमध्ये तर मी पाहिली परिस्थिती, संभाजीनगरमध्ये रस्त्याचे फक्त हे वाढवत आहे. तिथं घरं उद्ध्वस्त केलेत का की त्यांना फक्त अतिक्रमण सांगून 40-40, 50-50 वर्ष झालेले लोकांचे घरं तोडलेले आहेत तिथे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा, धुळ्यामध्ये सुद्धा, कन्नडमध्ये, अशा भरपूर ठिकाणी, मध्य प्रदेशच्या शिवपुरी, भरपूर ठिकाणी ही तोडफोड चालूच आहे. मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे. भरपूर जणांना नोटिसा भेटलेले आहे. परंतु याला कायदेशीर मार्ग आहे. बिना मोबदला जर कोणी घेत असेल त्याला सोडणार नाही. जय हिंद, जय भारत. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
20 ऑगस्ट सर्वांनी लक्षात ठेवा, 20 ऑगस्ट क्रांती चौकामध्ये आमरण उपोषण करणार आहोत.